लास्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की महाराष्ट्र स्टेटमध्ये जर आपण स्टेट कोट्याची काउन्सिलिंग करून एमबीबीएस किंवा मग बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीओएमएसच्या बीपीटीएसच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन करतोय, तर आपल्या कॅटेगरीसाठी समजा किती जागा ज्या आहेत त्या आपल्याच कॅटेगरीसाठी रिझर्व्ह होत्या. तसंच आज आपण एक छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की जर आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोट्याची काउन्सिलिंग करतोय आणि आपल्याला एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एमबीबीएस असन, बीडीएस असन, बीएमएस असन, बीएचएमएस असन किंवा मग फिजिओथेरपी असेल किंवा कोणताही मेडिकलचा कोर्स असेल, तर त्या ठिकाणी आपण ऍडमिशन करायचा विचार करतोय. तर आपल्या कॅटेगरीसाठी जे आहे त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये टोटल इंटेक कॅपॅसिटी मधून किती जागा ज्या आहेत त्या रिझर्व्ह असतात, तर त्याच्या आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये आज सविस्तर चर्चा करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा प्रत्येक डाऊट तुमच्या कॅटेगरीच्या निगडीत त्या ठिकाणी 100% क्लिअर होऊन जाईल. आणि जर काय डाऊट तुमचा शिल्लक राहत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा किंवा आम्हाला व्हॉट्सअप करा, आम्ही त्याचा आन्सर करण्याचा नक्की प्रयत्न करू. पहा, सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली जी महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग चालते ना, तर त्या ठिकाणी आपल्याला एक ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं होतं. ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना आपण दोन कोटासाठी अप्लाय करू शकतो. फर्स्ट आपला एक स्टेट कोटा आणि दुसरा आपला एक 15% एनआरआय किंवा आयक्यू कोटा. तर पहा, आता एमबीबीएसचा विचार केला तर आपण फक्त स्टेट कोटा, एनआरआय कोटा दोन्हीची काउन्सिलिंग करू शकतो. पण आपण जर तेच ग्रुप बी कडे वळलो, समजा बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस कडे, तर आपल्याला या ठिकाणी स्टेट कोट्यामधून 70% जागा मिळतात, 15% जागा ऑल इंडिया कोट्यात जातात प्रायव्हेट कॉलेजच्या पण, आणि 15% जागा आयक्यू एनआरआय कोट्यात जातात. पण एमबीबीएस बीडीएस साठी क्लोज स्टेट आहे, त्याच्यामुळे 85% जागा ज्या आहेत त्या आपल्या स्टेट काउन्सिलिंग मधून जाणार आहेत. आणि स्टेट काउन्सिलिंग मधूनच ज्या 15% जागा आहेत त्या आयक्यू किंवा एनआरआय कोट्यामधून फिल केल्या जातात. तर असं थोडं तुम्हाला वेगळं वेगळं बघायला भेटतं. पहा, जर आपण सीट कोणत्या कॅटेगरीसाठी किती रिझर्व्ह असतात त्याचा विचार केला, तर जवळपास 100ची जर इंटेक कॅपॅसिटी असेल आणि एमबीबीएस बीडीएस जर एक्सप्लेन केलं तर 100 पैकी 85 जागा ज्या आहेत त्या कॅटेगरी मधून अलग अलग कॅटेगरीसाठी रिझर्व्ह असतात आणि 15% जागा ज्या आहेत त्या आयक्यू किंवा एनआरआय कोट्यामधून तुम्हाला दिसून येतील. पण जर आपण बीएमएस, बीएचएमएस ग्रुप बी चा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी 70% जागा ज्या आहेत त्या स्टेट काउन्सिलिंग मधून बघायला भेटतील. स्टेट काउन्सिलिंग मधूनच 15% अजून जागा असतात ज्या की आयक्यू एनआरआय कोट्यामधून बघायला भेटतील. आणि उरलेल्या ज्या जागा आहेत ना, ते ऑल इंडिया कोट्यामधून अदर स्टेटच्या मुलांसाठी तुम्हाला 15% ज्या आहेत त्या वॅकंट बघायला भेटतील. तर ज्या 70% जागा ज्या आहेत ना, तर त्याच्यापैकी काही जागा ज्या आहेत त्या आपापल्या कॅटेगरीला असतात आणि त्याच कॅटेगरीसाठी किती पर्सेंट जागा आहेत ना, तर त्याचीच माहिती मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. जर तुम्ही ग्रुप सी चा विचार केला तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ऑल इंडिया कोटा नसतो, तर तुम्हाला फक्त या ठिकाणी स्टेट कोटा 85% दिसतो. आयक्यू कोट्याचा पण ऑप्शन येत नाही. तर त्या उरलेल्या जागा ज्या आहेत त्या तुम्ही डायरेक्ट स्पॉट मध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकता बीपीटीएस साठी किंवा मग बीओटीएस, बीएसएलपी, बीपीओ कोर्स साठी. पहा, जर आपण सर्वात अगोदर एससी कॅटेगरीचा विचार केला तर जेवढी काय स्टेट साठी एकदम सीट वॅकंट असतात ना, तर त्यापैकी सीट ज्या आहेत त्या अलग अलग कॅटेगरी मधून फिल केल्या जातात आणि त्याचं पर्सेंटेज जे आहे ते मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. तर एससी कॅटेगरीसाठी जवळपास 6.6% जागा ज्या आहेत त्या प्रायव्हेट कॉलेजच्या रिझर्व्ह असतात, ज्या की त्याच कॅटेगरीच्या मुलांना त्या ठिकाणी अलॉटमेंट होतात. मग त्यांचा स्कोर जास्त असो कमी असो, त्या कॅटेगरीनुसार त्या कोर्सचा जो आहे तो कट ऑफ आपल्याला बघायला दिसून येईल. त्यानंतर जर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला तर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 3.3% जागा तुम्हाला या ठिकाणी वॅकंट दिसून येतील. जर आपण फीजे कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 1.5% ज्या जागा आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. समजा एनटीबी साठी 1.25% जागा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. एनटीसीचा विचार केला तर 1.75% जागा ज्या आहेत ते तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होताना दिसून येतील किंवा तुमच्या कॅटेगरीसाठी तेवढ्या जागा ज्या आहेत त्या रिझर्व्ह असतील. त्यानंतर एनटीडीचा केला तर जवळपास 1% जागा तुम्हाला ज्या आहेत त्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या या ठिकाणी वॅकंट दिसून येतील. नंतर आपण ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 9.50% जागा ज्या आहेत ते तुम्हाला ओबीसी कॅटेगरी मधून या ठिकाणी वॅकंट दिसतील. आणि जो काय आपला एसबीसी कॅटेगरी होता ना, त्यांना जे आहे ते ओबीसी कॅटेगरीच्या सीट मधूनच अलॉटमेंट होतं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. फक्त जो स्पेशल बॅकवर्ड क्लास आहे ना, त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारे ट्युशन फीस नसते, 50% पण नसते. ओबीसी कॅटेगरीचा जर मुलगा असेल, इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्याला 50% फीस पेमेंट करणं कंपल्सरी असतं. त्यानंतर जर आपण एसीबीसीचा विचार केला तर 10% जागा ज्या आहेत ते तुम्हाला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण बघायला भेटतील. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 50% जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. आणि जसं मी एक्सप्लेन केलं की आयक्यू कोटा, तर त्यासाठी तुम्हाला 15% जागा ज्या आहेत त्या टोटल इंटेक कॅपॅसिटी मधून बघायला मिळतील. आता लक्षात घ्या, ईडब्ल्यूएस कोटा हा प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट साठी नसतो, पण तुम्हाला जनरल मधून जरी सीट अलॉटमेंट झालं ना, तरी फीस साठी ईडब्ल्यूएस ची रूल 100% लागू होत आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये महाराष्ट्र स्टेटच्या फक्त तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल 10वी-12वी महाराष्ट्रातून कंप्लीट झालेली असायला हवी. पहा, जे काय सीट रिझर्वेशन होतं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं, आणि हेच तुमचं सेम एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस साठी पण लागू होतंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा
की एमबीबीएस बीडीएस साठी जी इंटेक कॅपॅसिटी आहे ना, त्यांच्या 85% सीट मधून या सीट डिवाइड झाल्यात आणि बीएमएस बीएचएमएस साठी जे काही इंटेक कॅपॅसिटी आहे त्यातल्या 70% सीट मधून या सीट ज्या आहेत त्या डिवाइड होताना तुम्हाला बघायला भेटतील आणि बीपीटीएस साठी पण सेम एमबीबीएस बीडीएस सारख्या त्या ठिकाणी लागू होताना तुम्हाला दिसून येईल. पहा, हा जो एक डाटा होता तुम्ही जे काय आपलं सीट मॅट्रिक्स राहतं तिथं टोटल इंटेक कॅपॅसिटी राहते आणि कॅटेगरीनुसार जे काय सीट दिलेलं असतं ना, तर त्याच्यानुसार मी पर्सेंटेज जे आहे ते कॅल्क्युलेट केलं आहे आणि तुमच्याबरोबर हा डाटा शेअर केला आहे. तुम्ही पण सीट मॅट्रिक्स चेक करू शकता. मी लास्ट इयरचे सर्व राऊंडचे सीट मॅट्रिक्सचे डिटेल व्हिडिओ पण अपलोड केलेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये स्टेटची स्टेट काउन्सिलिंग किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठं पण ऍडमिशन करायचा विचार करतात तर त्याची हर एक अपडेट आम्ही तुमच्याबरोबर डिटेलमध्ये एक्सप्लेन करून नक्की शेअर करू. आणि जर तुमचा एक प्लॅन असेल की तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू स्टेट काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग किंवा ओपन स्टेटची काउन्सिलिंग करून एमबीबीएस पासून फिजिओथेरपी बीएससी नर्सिंग पर्यंत ऍडमिशन करायचं आहे तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला तिथं पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.